नमस्कार. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसभरामध्ये उष्णतेची प्रखर लाट जी आहे ही पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर पावसाची जी अपडेट आहे, पाऊस जो आहे खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस जो आहे हा खूप कमजोररित्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. तर सध्या मान्सूनची प्रगती कुठपर्यंत आली, महाराष्ट्रामध्ये त्याची एंट्री कधीपर्यंत होऊ शकते, त्याचबरोबर उद्याची तारीख 27 मे उद्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस असेल, कोणत्या भागामध्ये उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय राहील, हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी पावसासंदर्भातल्या, वातावरणासंदर्भातल्या, हवामानाबाबतच्या अशा महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. सध्या मान्सूनची प्रगती ही कुठपर्यंत आहे, तर पाहू शकता आपण गेल्या आठवड्याभरापासून सांगत आहे 16 आणि 17 मेला मान्सूनची प्रगती अंदमानापासून सुरू झाली. मात्र तो त्यापुढे आगीकूच झालेली नाहीये, रखडलेला दिसतोय. पाहू शकता या पद्धतीने हा पुढे जाणं अपेक्षित होतं, मात्र जी सध्याची ब्लू लाईन दिसते अरबी समुद्राकडे हा ट्रॅक जो आहे जास्त वळलेला आहे. तर 26 मे दरम्यान आपण केरळामध्ये येण्याची अपेक्षा करत होतो, मात्र तसं हे झालेलं नाही आहे. 26 मे म्हणजे आजच्या तारखेला सुद्धा मान्सून जो आहे अरबी समुद्रामध्येच रखडलेला आहे. पूर्ण श्रीलंकासुद्धा क्रॉस झालेला नाही आहे. तर या कारणामुळे पावसाची शक्यता, संपूर्ण रेग्युलर पाऊस जो आहे, मान्सून पाऊस हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला सुरू होऊ शकतो, या व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एंट्री कधीपर्यंत होऊ शकते, अजूनही भारतामध्ये एंट्री ही झालेली नाही आहे. हा जो भाग आहे अरबी समुद्राचा, या भागामध्ये थोडंसं मॉइश्चर वाढलेलं आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आजच्या दिवसभरामध्ये तरी खूपच कमी प्रमाणामध्ये पाऊस आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट ही सक्रिय राहिलेली आहे. जर तुम्ही आत्ताची लेटेस्ट या टायमिंगची जर पाहिलीत 7:20 ही सॅटेलाईट इमेज दिसते. महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या भागामध्ये ढग दिसत आहेत, तर पाहिलं तर नांदेड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे हा झालेला आहे. त्याचबरोबर मालेगाव, नाशिकमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणावर पावसाचे ढग हे दिसून येत आहेत, मात्र खूपच कमी हलका ते मध्यम स्वरूपाचा, स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा त्या भागांमध्ये पाहायला मिळतोय. नांदेड असेल, इकडे पाहू शकता सोलापूरच्या उजव्या भागाला, त्याचबरोबर लातूर आहे, इथे या भागामध्ये थोडेसे ढग दिसून येत आहेत, मात्र संपूर्ण महाराष्ट्र हा कोरडा दिसतोय आणि याचाच परिणाम हा झालेला दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर उष्णतेची लाट आज सुद्धा सक्रिय होती. तापमानाबाबतच्या अपडेट दिल्या तर जवळजवळ पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये 46, 45 ते 46 तापमान राहिलेलं आहे. तर उद्या कशी स्थिती असेल, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता दिसते, आत्तापर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता ही वाढली होती, मात्र त्यात सुद्धा आता बदल झालेला आहे. आज दिवसभरामध्ये सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये स्थानिक पाऊससुद्धा झालेला नाही आहे. तर उद्याची स्थिती जर पाहिली तर उद्यासुद्धा उष्णतेची लाट ही प्रखररित्या राहणार आहे. जर पाहिलं तर कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, तर हा जो कर्नाटकचा भाग आहे, याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी झाला तर होऊ शकतो, मात्र संपूर्ण महाराष्ट्र उद्यासुद्धा कोरडा दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आहे हा खूपच कमजोर अशा रीतीचा दिसत आहे. तर पाहिलं तर आपण पाहू शकता, महत्त्वाची गोष्ट म्हणजे उष्णतेची लाट उद्यासुद्धा आजच्या दिवसाइतकेच प्रखर जास्त राहणार आहे. हा विदर्भाचा भाग आहे, यामध्ये तापमान जे आहे 46-47 पर्यंत जाऊ शकतं. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा तापमानाची वाढ ही शक्यता आहे. याचं कारण म्हणजे अजूनही मान्सूनची प्रगती हे जास्त झालेली नाही आहे. यामध्ये अरबी समुद्रामध्ये जो खालच्या भागामध्ये यामध्ये मान्सूनची प्रगती सध्या सुरू आहे आणि या कारणामुळे अजूनही उशीर होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सूनची एंट्री महाराष्ट्रामध्ये कधी होऊ शकते, तर याबाबत आपण जाणून घेऊयात. 5 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये रेग्युलर पाऊस जो आहे, दररोज पडणारा मान्सूनचा पाऊस जो आहे हा सुरू होण्याची शक्यता हे सध्या दिसते. म्हणजे त्या अगोदर 4 जूनपर्यंत तरी रेग्युलर जो मान्सून आहे, कायमस्वरूपी पडणारा पाऊस जो आहे हा सुरू होण्याची शक्यता कमी दिसते. आणि त्यानुसार जर अंदाज आपण व्यक्त केला आहे, तर 31 मेपर्यंत अशाच पद्धतीची स्थिती जी आहे
यामध्ये जो पाऊस कमी असल्या कारणामुळे प्रखर उष्णतेची लाट तरी 31 मेपर्यंत संपूर्ण मे महिन्यापर्यंत ही अशाच पद्धतीची कायम राहणार आहे. त्यानंतर वातावरणामध्ये थोडासा बदल हा दिसत आहे. मॉडेल दाखवत आहेत आणि 5 जूनपर्यंत 5 ते 6 जूनपर्यंत जी तारीख दिलेली आहे, ॲक्च्युअल तारीख आहे, याच तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता दिसते आणि त्यानंतर मात्र पावसाची शक्यता ही वाढेल. रेग्युलर पाऊस जो आहे हा सुरू होण्याची शक्यता अशा पद्धतीने दिसते. तर या पद्धतीने आजच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत. पुढे वातावरणामध्ये कसा बदल होतोय, त्याचबरोबर कुठे पावसाची शक्यता बनते, याबाबतच्या माहिती, याबाबतच्या अपडेटसुद्धा आपण अशाच पोहोचवणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.